हाय फ्रेंड, वेलकम बॅक माय चॅनल ब्रिलियंट अकॅडमी. तर आपण जी डिव्हिजिबिलिटीची सिरीज सुरू केली होती, आज त्यातला नेक्स्ट व्हिडिओ. आज आपण बघत आहोत 6ची कसोटी म्हणजे डिव्हिजिबिलिटी ऑफ 6. आता अ नंबर इज अ डिव्हिजिबल बाय 6 इफ द नंबर इज अ डिव्हिजिबल बाय 2 अँड 3. आता 2 आणि 3ने जर एखाद्या संख्येला भाग जाते तर त्या संख्येला 6ने सुद्धा पूर्ण भाग जातो. ओके, एक्झाम्पल बघूया. 4812. आता 4812 या नंबरमध्ये लास्टमध्ये 2 आहे, म्हणजेच समसंख्या आहे, इवन नंबर आहे, म्हणजेच इथं 2ची डिव्हिजिबिलिटी लागू होते. शेवटी समसंख्या आहे, ओके, किंवा इवन नंबर आहे. ओके, आपले 2ची डिव्हिजिबिलिटी आपल्याला काय सांगते, लास्टमध्ये किंवा एंडिंगला वन्स प्लेसला 0 2 4 6 8 हे जर नंबर असतील तर 2ची डिव्हिजिबिलिटी इथं लागू होते. म्हणजे या नंबरला 2ने कंप्लीट डिवाईड करता येतं, 2ने निशेष भाग जातो. 3ची डिव्हिजिबिलिटी काय सांगते, दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज केली असता आलेल्या उत्तराला जर 3ने पूर्ण भाग जातो. आता 4 8 1 2 यांची जर ॲडिशन केलं तर 15 येतं, तर 15ला 3ने कंप्लीट डिवाईड करता येतं. म्हणून या संपूर्ण संख्येलासुद्धा 3ने कंप्लीट डिवाईड होतं. मग आता 2 आणि 3 दोघांनी जर डिवाईड होतं आहे तर 6ने डिवाईड होणारच. आता तुम्हाला 2ने 3ने आणि 6ने या एकाच नंबरला डिवाईड करायचं आहे आणि ॲन्सर कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तर अशा छान छान व्हिडिओसाठी आपल्या ब्रिलियंट अकॅडमी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.